आज मंगळवार आहे. मंगलवार. मंगलमातेचा, मंगलदेवीचा वार आहे. सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. आणि आपण आता 14व्या अध्यायाच्या समापनाकडे आलेलो आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आजपासून सुरू होणार आहे आणि आपणही त्याच्यासाठी प्रयत्न करूया. मलाही प्रत्यक्षात या सगळ्या गोष्टी आणण्यासाठी म्हणजे एक साधनच करायला पाहिजे असं आता वाटायला लागले की कुठेतरी आपण कमी पडतो आयुष्यामध्ये. आणि खरंच हे गुणातीत व्हायला मिळालं ना. आता हा अध्याय संपेपर्यंत तरी गुणातीत होण्याचा मी तरी प्रयत्न करणार आहे की सत्वगुणाकडे वाटचाल करायला पाहिजे. हे मी जवळजवळ 25 वर्षापूर्वी वेदविज्ञान मंडळामध्ये दरवर्षी हे असायची, राष्ट्रीय चर्चासत्र असायची आणि एक एक विषय दिलेला असायचा त्यांनी. तर कधी भागवत, कधी रामायण, कधी भगवद्गीता. आणि म्हणून त्यावेळेला हा गुणातीत किंवा समत्व योग असा त्यावेळेला मी घेतलेला होता विषय. आणि तेव्हा फक्त असं वाटायचं की सत्वगुणाकडे वाटचाल करायला पाहिजे, हे मी त्याच्यावर फोकस केलेलं होतं. अजून गुणातीतपर्यंत 25 वर्षापूर्वी तर जाणं शक्यच नव्हतं, कारण आपले सगळे रोजचे व्यवहार आपल्याला करावेच लागतात. पण आता ते जाणवायला लागलेलं आहे की आता आपण ह्या स्टेजला आलेलो आहोत, ह्या पायरीला आलेले आहोत की खरंच या तिन्ही गुणांकडे पूर्ण दुर्लक्ष करून, काहीही त्यांचा विचार न करता फक्त स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायचं, या दृष्टीनं आपण प्रयत्न करूया. पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. नव्यानं कोणी आले असतील तर, जे नित्यनेमाने येत आहेत त्यांना अगदी मनापासून साष्टांग नमस्कार. इतकं सोपं नाही आहे रोजच्या दैनंदिन जीवनातून. म्हणलं तर भगवद्गीतेसारखा हा अखंड तेवणारा दीप आहे. आपल्या मंदिरात जसा असतो, देवघरात जसा तेवत ठेवतो, तसा हा आपला ज्ञानाचा दीप आपण अखंड आपल्या देह मंदिरात स्थापन केलेला आहे. आणि तो सतत प्रज्वलित राहण्यासाठी आपण प्रयत्नशील आहात. म्हणून सगळ्यांना साष्टांग दंडवतच म्हणते मी. साष्टांग नमस्कार. त्या भगवंतांनी आपल्याला सगळ्यांना ही प्रेरणा दिलेली आहे, म्हणून त्याच्या चरणी पण साष्टांग दंडवत. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस् स्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. देवाय तस्मै नमः. जय श्रीकृष्ण. सर्व श्रोत्यांना आणि भगवद्गीता भक्तांना सादर वंदन. काल आपण 20पर्यंत म्हणजे श्लोक पाहिलेले आहेत. 18-19 श्लोक पाहिलेत. आज 20व्याला सुरुवात करणार आहोत की जेव्हा पुरुष द्रष्टा होतो, ज्ञानी होतो आणि कार्य, कारण आणि विषयांचा आकार यामध्ये पूर्णत्वास पोचलेल्या गुणांच्या खेरीज कोणालाही करता म्हणून पाहत नाही. म्हणजे गुणांनाच तो महत्त्व देत असतो आणि सगळ्या अवस्थांमध्ये स्थित असलेले गुणच कर्माचा कर्ता आहेत याचं ज्ञान त्याला होतो. पण त्या गुणांचे जे व्यापार आहेत त्यांचा जो साक्षी आहे तो परमात्मा, तो आत्मा, त्याला या गुणांच्या पलीकडं आहे असं मानतो. गुणांचं अस्तित्व मान्य करतो, पण त्यांना प्रेरणा देणारा जो कोणी आहे आत्मा, त्याचं अस्तित्व मानणं
तो साक्षी आहे हे समजणं, हे समजलं की आपण त्या परमेश्वरापर्यंत पोहोचतो, ईशभावापर्यंत पोहोचतो. मग तो कसा येऊन पोहोचतो ते आता या 20व्या श्लोकात सांगतायत. छान असा श्लोक आहे बघा. गुणानेतानतीत्यत्रीन देही देह समुद्भवान जन्म मृत्युजरा दुःखैर विमुक्तो मृतमश्नुते. छोटे छोटे संधी बघा. गुणान, एतान, अतीत्य. एतान म्हणजे या, गुणान म्हणजे गुणांना, आणि अतित्य म्हणजे उल्लंघून जाऊन. तशी लहान मुलं बघा अशा त्या टिपऱ्या, आपण टपरीचा खेळ खेळायचो. एका पायाने लंगडी घालत ती टपरी पटकन उडवून लावायची, पुढे टाकायची. म्हणजे आपला त्यात विजय व्हायचा. लहानपणी खेळलेलं आठवत असेल. एकदम असं आठवलं की ते 3 टप्पे असतील सत्वरज तमांचे, ते एकदम उल्लंघून जायचे. आणि मग त्यामुळं काय होतं, जन्म मृत्युजरा दुःखैः विमुक्तः अमृतम अश्नुते. सगळी ओळ बघा संधियुक्त आहे, पण समजले ना शब्द तर काहीच अवघड नाही आहे. परवा कोणतरी विचारत होतं, भगवद्गीता खूप अवघड आहे ना हो, कशी बोलायची, कशी समजून घ्यायची. आणि आता बघा आमच्या शेजारची 4 वर्षाची मुलगी आहे, तिला काल परवापासून संस्कृत वाक्य बोलायला शिकवलं. ती आता संस्कृतच बोलते माझ्याशी. जो कोणी भेटेल त्याच्याशी संस्कृत तेवढी 4 वाक्य छान बोलते. अद्य कहा वासरः, अद्य मंगलवासरः, श्वः कहा वासरः, श्वः बुधवासरः, सुप्रभातम. ती फक्त सकाळी संध्याकाळी म्हणायची शुभरात्री. आता तिला सांगितलं सकाळी भेटलीस की सुप्रभातम म्हणायचं, की ती सुप्रभातम मी सुरुवात करते. आणि नमो नमः, श्वहा मिलिष्यामः, तावत. नुसतं तावत म्हणलं की ती पुढचं शुभमस्तू म्हणूनच टाकते. म्हणजे या लहान वयात जर आपल्यावर संस्कार, आपल्यावर म्हणजे आपण आता मुलांवर संस्कार केले, नव्या पिढीवर संस्कार केले, तर हे सगळी शेवटची ओळ आहे ना, ही सोपी वाटायला लागेल. जन्म मृत्यू जरा दुःखैः, हा एक मोठा समास आहे, पण दुःखैः इथपर्यंत एक शब्द आहे, म्हणजे संधी आहे. विमुक्त हा, जन्म म्हणजे जन्म, मृत्यू म्हणजे मृत्यू, जरा म्हणजे वृद्धावस्था, आणि दुःखैः सगळी दुःख. सगळ्या जन्माचंही दुःख आहे, मृत्यूचंही आहे, जरेचं तर आहेच आहे. पण त्या जरेकडं नाही पाहिलं तर दुःख नाही आहे. तर त्या दुःखैः विमुक्त हा, या सगळ्यापासून, सर्व प्रकारच्या दुःखांपासून मुक्त झालेला किंवा सुटका झालेला. अमृतम अश्नुते, त्याला अमृतत्व प्राप्त होतं. तो अमृतत्वाला प्राप्त होतो, म्हणजे त्यालाच परमानंद प्राप्त होतो. कालच एक उदाहरण एका बाईंचं ऐकलं. नाव आता नाही सांगता येणार, सई म्हणून त्यांचं नाव होतं. आणि तिचा मुलगा अचानक गेला बरं का. तुलसीदासांच्या जीवनातली कथा रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेली आहे. एकदम आत्ता आठवलं मला हे बोलता बोलता, की जन्म मृत्यू जरा दुःखैः मधली मृत्यूची कथा आहे. तिचा मुलगा मरण पावतो, नवरा नसतोच, गरिबीत दिवस काढत असते, आणि मुलगा म्हणजे तिचं सर्वस्व असतं. एकटी आपल्या मुलाचा देह चिता संस्कार करण्यासाठी आणते. कोणीच नाही तिला. तिथे त्या किनाऱ्यावर, नदीच्या किनाऱ्यावर तुलसीदास ध्यान लावून बसलेले होते. नामसाधना करत होते, ध्यान नाही, नामसाधना करत होते. त्या आवाजानं चटकन ते डोळे उघडून बघतात तर ती बाई एकटी आपल्या मुलाचा देह चितेवर ठेवतीये. ते म्हणजे ठेवतीये म्हणजे तिनं आणले, अजून चिता तयार करायची, त्याच्यावर ठेवायचे. तर ते तिच्याजवळ जातात आणि म्हणतात, माते, या बाळाचा देह, बाळा म्हणजे थोडा मोठा असेल, कारण लहान मुलांना तर दहन करत नाहीत, तर म्हणे या तुझ्या मुलाचा देह चितेवर
ठेवण्यासाठी आणि अग्निसंस्कार करण्यासाठी मी मदत करू का तुला? तर ती म्हणते, करा म्हणे मदत, पण तुम्ही खरी मला कळलेलं आहे की असे जे संत असतात, असे महात्मे असतात, यांच्या अंगी एक मोठी शक्ती असते, दिव्य शक्ती असते, आणि तुम्ही म्हणे माझ्या या मुलाला जिवंत करा. ज्ञानदेवांनी आपल्या सच्चिदानंद बाबांना केलेलं होतं. समर्थांच्याही हातून अशा काही घटना घडल्या. गोंदवलेकर महाराजांनी पण केलेलं होतं. सगळ्या संतांच्या बाबतीत असे प्रसंग घडले. पण त्यांनी किंवा दत्त गुरुचरित्रात सुद्धा तसं घडलेलं आहे की पतिमरण पावल्यानंतर त्या बाईला सौभाग्यवती भव म्हणून पार सती जायला तयार झालेली होती, फक्त आता ठेवायचं होतं. तर तिथून परत येऊन गुरूंना नमस्कार करते आणि अष्टपुत्रा सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला. आणि ती म्हणते की आता तर मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे पतीची अग्नीवर ठेवण्यासाठी तत्पूर्वी मी आलेली आहे. तर ते म्हणतात माझे शब्द खोटे ठरणार नाही, आणि तो जिवंत झाला. अशा काही घटना घडलेल्या आहेत. पण तुलसीदास म्हणतात, मी जर जिवंत करीन तर ती एक म्हणजे माझ्यामध्ये ती उणीव निर्माण होईल. असं आपण निसर्गावर किंवा जी काही दैवी हे आहे त्याच्यावर आपण अशी मात करायची नसते. अगदीच अपरिहार्य कारण असेल तर ते आपल्या साधनेचा उपयोग करायचा. आणि नाही करीन तर ही बाई म्हणते की मी स्वतःही देह त्याच्याबरोबर विलीन करणार, दहन करणार. तर ते काय म्हणतात, ठीक आहे ताई, आता तुम्ही किंवा माते तुम्ही आता काय करा, 1 महिनाभर मी सांगतोय ते ऐका, तुमचा मुलगा परत येईल. तर म्हणे काय करू? म्हणे माझ्या रामाचं नाव तुम्ही घ्या 1 महिनाभर, आणि 1 महिन्यानंतर तुम्ही इथेच या, आपण भेटूया, मग तुम्हाला तुमचा मुलगा परत मिळेल. तर ती ठीक आहे म्हणते. 1 महिन्याने यायचं ठरतं. घरी जाते आणि रामनाम घेत राहते 1 महिनाभर ती त्याच्यातनं बाहेर सुद्धा आली नाही, अखंड रामनाम घेत राहिली. आता हे तुलसीदासांनी शब्द दिला होता की तिला तिथेच भेटायचे. ते त्या दिवशी तिथं आले, बघतात तर त्या माता माऊली नाही आहेत. मग शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्या गावात विचारत ते तिचं घर शोधत गेले आणि आत गेले. म्हणले येऊ का? पण ती इतकी मग्न होती की तिला भानही नव्हतं. पण नंतर त्यांच्या आवाजाने ती जागी झाली आणि म्हणतात की काय झालं, तुझा मुलगा परत मिळाला का? ती म्हणली, आता मला माझ्या मुलाच्या परत येण्याची गरजच नाही. श्रीरामांनी मला साक्षात दर्शन दिलेलं आहे आणि राम माझ्या जीवनात आलेला आहे. आता मला मुलाची काय गरज आहे? इतका बदल होऊ शकतो. म्हणून जन्ममृत्यू जरा दुःखही विमुक्त हा अमृतम अश्नुते. मला अगदी हे वाक्य तर बरोबर त्याच्याशी जोडणारं वाटलं, म्हणून सांगावंसं वाटलं. खरं म्हणजे वेळ घालवायचा नाही आहे आपल्याला, पण अशा घटना घडतात आणि ती पूर्ण विसरून गेली. एवढ्या मुलाचं आपल्याला माहिती आहे की हे जे या वयामध्ये मुलाचं जर दुःख झालं मृत्यूचं, तर ते कोणाला सहन होत नाही. दशरथाचं काल परवा तुम्ही ऐकलं असेल की श्रावण बाळाची जी घटना घडली, त्यामुळं दशरथाला सुद्धा तोच हे मिळाला, शाप मिळाला, आणि राम त्याच्यापासून दूर गेलेला आहे. पण ह्या दुःखातून मनुष्य कधी बाहेर येतो, या परमतत्वाची आपल्याला आठवण झाल्यावर, या तिन्हीही गुणांच्या पलीकडं गेल्यानंतर, आणि जो परमात्मा आहे त्याच्याशी आपण एकरूप झालो तर परमानंद प्राप्त होतो, अमृतत्वाची ओळख पडते आणि आपली सगळी दुःख संपतात. खूप घटना अशा प्रत्येकाच्या आयुष्यात घडतात, आमच्याही घडल्या. पण वर्ष 17 पासून ही भगवद्गीता आमच्या हाताशी आली. SYला असतानाच शिकायला मिळाली. तेव्हाच आम्ही 4 आणे देऊन, आठवड्याला 4 आणे हे असायचं भाडं म्हणा किंवा फी असायची. नगर वाचनालयातून गीता रहस्य आणायचं. माझी एक मैत्रिणीने 1 आठवड्याचे पैसे द्यायचे आणि मी 1 आठवड्याचे द्यायचे. त्यावेळेला 4 आणे देणं हे सुद्धा अवघड होतं. आणि ते आणून आम्ही रोज संध्याकाळी, दिवसभर कॉलेज बाकीचा सगळा अभ्यास झाला की संध्याकाळी ऐन 3 सांच्या वेळेला आम्ही ही गीता घेऊन बसायचो आणि एक श्लोक त्याचा अर्थ समजून घ्यायचा, त्याचे अर्थ
शब्दार्थ समजून घ्यायचे आणि टिळकांनी काय म्हटलेलं आहे त्याच्यावर ते सगळं अखंड वाचत राहायचं. असं करत करत ती गीता सगळी इतकी अंगवळणी पडली होती की त्या गीतेनं आम्हाला कितीही दुःख आली तरी पचवायची ताकद दिलेली आहे. आपली ही मालपाणी परिवार, गीता परिवारातर्फे जेव्हा हे चालू होतं प्रशिक्षण देण्याचं कार्य, त्यावेळेला सुद्धा मोठा भाऊ गेला, लहान भाऊ गेला, बहीण गेली, पण तिन्ही वेळेला त्याच क्षणी फक्त विधी केल्या केल्या कधीही क्लास हे उडवावेसे वाटले नाही. त्या क्षणी तो वर्ग घ्यायचा म्हणजे घ्यायचा. सगळे मला दार बंद करून तिकडं खोलीत घे म्हणून सांगायचे. कारण का हे मी म्हणून नाही सांगत आहे, ह्या गीतेनं मला हे सगळं दिलेलं आहे की पलीकडे जाऊ शकतो आपण. त्या दुःखाला उगाळत बसायचं नाही आणि दुःख झालेलं परत तर येणारच नाही, ती व्यक्ती येणार नाही, जी घटना घडली ती परत होणार नाही. मग आपल्याला आधार या फक्त परमेश्वराचा आणि परमात्म्याचाच असतो. तर हा एक खूप म्हणजे असं मला महत्त्वाचा, आणि याच्या पुढचे श्लोक तर खूपच सुंदर आहेत. पण हा श्लोक इतका काही आपल्याला देऊन जातो की माणसाच्या उत्पत्तीला कारण असणारा जन्म तसा आनंदाचा मानला जातो, पण त्या लेकराला, त्या गर्भाला बाहेर येताना ज्या यातना होतात ते दुःख साधायक हो. आपलाही जन्म झाला असेल, मातेलाही तेवढ्याच वेदना सहन कराव्या लागतात आणि त्या बाळालाही तेवढ्याच वेदना सहन कराव्या लागतात. तेव्हा त्याला या जगात यायला मिळतं आणि मग त्याचं सुरू होतं. सोहम जप करत असलेला त्याचा कोहम सुरू होतो आणि आपण या संसारात अडकून पडतो, लडबडतो, अक्षरशः लिडबिडतो. त्याच्यातनं बाहेर पडायची आता ही आपल्याला संधी मिळालेली आहे. आपण जेवढं पडता येईल तेवढं पडूया आणि ह्या गुणांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न करू. आज खूपच म्हणजे एकदम चालनाच मिळाली मला. काहीतरी असा प्रसंग घडतो आणि त्यामुळं माणसाला बोलावंसं वाटतं. समश्लोकी बघूया. देह कारण हे तीन गुण जाय तरुणी जो. हे तीन गुण जो तरुण जातो, जन्म मृत्यू जरा दुःखी, सोडिला मोक्ष गाठतो. जन्म मृत्यू जरा दुःख सोडून दिलं त्यानं आणि तो मोक्ष मिळतो त्याला, मोक्ष. आम्ही नेहमी हेच ऐकायचो की जनक राजाला एवढं राज्य करत असताना सुद्धा तो विदेहमुक्त होता. म्हणजे काय की या देहावरची सगळी आसक्ती संपलेली होती. देहावरची संपली, मग या गुणांवरची संपली, सगळ्यावरची, पंचतन्मात्रावरची संपली. सगळं 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 सोडून सोडून तो एवढा मोठा राज्यकारभार करत असताना सुद्धा मुक्त होणं, ही जी कल्पना आहे ही फक्त जनकाकडून शिकायची. तसेच आपले एकनाथ आहेत, तसेच समर्थ आहेत, जे जे कुणी आहेत, ज्ञानदेवही तसेच आहेत. लंघोनी गुण हे आणि संस्कार तनुसंभव, जन्म मृत्यू जरा दुःखा वेगळा मुक्ती भोगितो. हे सगळे गुण लंघून जातो मनुष्य. आणि हे तनुसंभव म्हणजे जन्माचे जे सगळे संस्कार आहेत, तर ते सगळे संस्कार आणि ही दुःख त्याच्यापासून तो वेगळा होतो आणि मुक्ती प्राप्त करतो. तुकाराम महाराज म्हणतात, उल्लंघुनी गुणा वाटा, स्थिती अन्यत्र सुभटा, संस्कार तनुपटा, माझी रंग जो दिसे. जन्म मृत्यू जरा दुःखा, जो वेगळा स्वात्मसुखा, भोगी मुक्तीची या सुखा, चिरंतन एकाग्र. ऐसा देववाणी हेरे परिसुनी श्रवणी, उल्हासला गांडीव प्राणी, गांडीव पाणी. पुसे आवडी धनुनिया, सत्य सुख गुणपर, कायतयाचे अंतर. तुका वदला सादर, श्रोती चित्त ठेवावे. तुकाराम महाराजांनी इतकं, म्हणजे खरंच सांगते, अजूनही मला हा ग्रंथ मिळालेला नाही आहे. या मोठ्या ग्रंथामधलं त्यांचं फक्त मिळालेलं आहे. बाकी त्यांचे अभंग, गाथा ही खूप पुस्तकं मिळाली. पण त्यांनी जे हे गीतेवरचं भाष्य रचलेलं आहे हे मी पाहते. आता मिळेल पुण्याला एकदा कधीतरी जाऊन तो प्रयत्न करावा लागेल. पण इतकं जीव ओतून ह्या लोकांनी रचले हो. त्यांनी ते अनुभवले. रचले म्हणजे त्यांच्या अनुभवाचे बोल आहेत ते. अनुभवातनं ते सगळं म्हणतात. गोखले म्हणतात,
देश कारण त्रिगुणापार देहीच झाहल्या जन्म मृत्यू जरा दुःख मुक्त आनंद भोगितो गुण हे तीन देहाचे. हे मगाचं गोखलेंचं होतं, आता सेनापती बापट म्हणतात गुण हे तीन देहाचे मूळ या तरता नर जन्म मृत्यू जरातूनी मुक्त मुक्तीस पावतो देहोत्पत्तिकारक त्रिगुणा उल्लंघी जो सदा नर. नंदापुरी म्हणतात जन जनन मरणादिक दुःखे टाळून होई तो अमर. तो अमर होतो, त्याला या दुःख देहाचं काही वाटत नसच होतं. तर हरिपंडित म्हणतात देहीच उद्भवती हे गुणतीन पार्था जो साक्षी होऊन तया नशिवे स्वसत्ता तो त्या गुणासी जसी मृत्यू जरादिकांची वारुनिया आढळ जाय परमपदासी. जशी आपण एखादी अपवित्र गोष्ट असेल तिला स्पर्श करत नाही, तसा हा मनुष्य या त्रिगुणांना असा त्याला चिकटून राहत नाही, त्यांच्यापासून अलिप्त राहतो. शंकराचार्य काय म्हणतात बघूया. देहाच्या उत्पत्तीचं बीज असलेल्या आणि मायेच्या उपाधीनं युक्त असलेल्या पूर्वी जे सांगितलेले आहेत त्या या तीन गुणांचं उल्लंघन करून जिवंत अवस्थेमध्ये सुद्धा असं आक्रमण करून हा देहधारी विद्वान जन्म मृत्यू आणि सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होतो आणि अमृतत्वाचा अनुभव होतो. पद्मपत्रम इवांभसा. तो काहीही त्या दुःख सुख काही अंगाला लावूनच घेत नाही पद्मपत्राप्रमाणे. अभिप्राय असा आहे की या प्रकारे तो माझ्या ईश्वर भावाला प्राप्त होतो. म्हणजे जिवंत असताना सुद्धा या गुणांचं अतिक्रमण करतो, अमृतत्वाचा अनुभव घेतो. आणि या प्रश्नाचं बीज लक्षात घेऊन अर्जुन त्याला म्हणतोय, अर्जुन आता प्रश्न विचारतोय. तर काय प्रश्न विचारतोय बघा पुढच्या श्लोकामध्ये. फार सुंदर असा श्लोक आहे. अर्जुनाला जसं आपण 18व्या अध्यायात बघतोय की त्याला संपत आल्यावर दुःख झालं होतं, आता तो प्रश्न विचारतोय. अर्जुन उवाच. 21वा श्लोक बघा. कैर्लिंगै स्त्रीन गुणानेतानती तो भवति प्रभो किमाचार कथंचैतान स्त्रीन गुणानती वर्तते. आता इथे पण संधी आहेत. कैर्लिंगैही म्हणजे कैही लिंगैही त्रीन गुणान. त्रीन वेगळा, गुणान वेगळा, एतान वेगळा आणि अतीत हा वेगळा. एवढे 6 शब्द आहेत त्यात. कैही लिंगैही त्रीन गुणान एतान अतीत हा भवति प्रभो. भवति प्रभो किम आचारः कथंच एतान. किम आचारः कथंच एतान त्रीन गुणान अतिवर्तते. अगदी सोपं आहे. प्रश्न छान विचारलेला आहे. कैही लिंगैही. लिंग म्हणजे खुणा. कैही लिंगैही कोणत्या गुणांनी, कोणत्या लिंगांनी, कोणत्या लक्षणांनी युक्त असतो कोण. एतान अतितः. एतान म्हणजे या तिघांना. एतान त्रीन गुणान म्हणजे या 3 गुणांना. अतितः म्हणजे पलीकडे गेलेला, म्हणजे ओलांडून गेलेला. कैही लिंगैही भवती. त्याची कोणती बरं लक्षणं असतात सांगा. अहो ही माणसं आपल्यासारखीच दिसतात. दुसरा अध्याय आपण पाहिलेला आहे. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव. हाच प्रश्न त्यांनी विचारला होता की त्यांची भाषा कशी, तो बोले कैसा, चाले कैसा. विनोबांनी खूप छान म्हणलेलं आहे. तसं हा कसा असतो हो, गुणातीत कसा असतो मला सांगा. किम आचार हा. अहो त्याचा आचार कसा असतो, त्याचं आचरण कसं असतं. आणि पुढं म्हणलेलं आहे किम आचारा कथमच एतान
त्रीन गुणान अतिवर्तते. कथम म्हणजे कसा काय बरं. या 3 गुणांच्या अतीत म्हणजे पलीकडे जातो तो कोण. हा जो मनुष्य आहे, अतीत झालेला मनुष्य एखादा. हे सांगा मला प्रभो, मला हे सगळं सांगा की कुठला म्हणजे त्या 3 गुणांच्या पलीकडे गेलेला जो पुरुष आहे, त्याच्या खुणा काय आहेत. लिंग म्हणजे खुणा, लक्षणं. कोणती लक्षणं आहेत सांगा. कोणत्या लक्षणांनी युक्त असतो आणि त्याचं आचरण कसं असतं. तो खुणा काही कदाचित सांगता येणार नाही, पण त्याच्या आचरणावरून तरी कळेल. मग त्याचं आचरण कसं असतं आणि कोणत्या उपायाने तो पलीकडे जातो. अहो तुम्ही ना आम्ही सारखे तेच सगळं करतोय की, पण अजून आपल्याला उपाय सापडत नाही त्या त्रिगुणांच्या पलीकडे जाण्याचा. तो उपाय आता भगवंत उद्यापासून सांगतील, तो आपण पाहूयात. आता याचं समश्लोकी तेवढं होईल, समश्लोकी आणि समजून घेऊ. खूप सुंदर असं की काय याची वैशिष्ट्ये काय आहेत. जसं आपण साध्या एखाद्या कुणाला भेटायला जायचं असेल तरी आपण सांगतो की अहो त्यांचा पोशाख कसा असतो, ते कसे राहतात, कशावर ओळखायचं, त्यांचं घर कुठलं, काय खुणा आहेत. तसं आता ह्या त्रिगुणातीत माणसाचं सगळं लक्षण विचारलेलं. त्रिगुणातीत जो देवा, त्याचे लक्षण काय ते. वागणूक कशी त्याची, कसा तो गुण निस्तरे. किती छान सांगितलं. कोणाचिन्ही ती गुणातीते, हा अतिक्रमितो हरी. कसा आचरतो कैसा, वर्ततो यांस लंघुनी. तो आचरतो कसा सांगा, त्याचं काय वैशिष्ट्य आहे ते मला सांगा. आता तुकाराम महाराज म्हणतात, आत्ताचं वामन पंडितांचं होतं. वदे अर्जुन गोकुळ पाळा, ऐक वसुदेवाच्या बाळा. कोठे या चिन्हांचा मेळा, जो बोलला संतत. त्रिगुणांस उल्लंघून, तेव्हा ते क्रमी साधन. बोले हरी सावधान, असा आचार तो कैसा. यांसी लंघुनी वर्ततो, स्थिती कोणत्या नांदतो. तुका प्रपंची वागतो, कैसा वदसी निराळा. अरे तो कसा वेगळा असतो ते तरी मला सांग. काशीनाथ स्वामी म्हणतात, सर्वेश्वरा चिन्ह गुणातीताचे. सर्वेश्वरा चिन्ह गुणातीताचे, ते सांग कैसे मज लागी साचे. ते सांग कैसे मज लागी साचे. आचार कैसा कवण्या उपाये. आचार कैसा कवण्या उपाये. गुणा उल्लंघुनी विमुक्त होये. गुणा उल्लंघुनी विमुक्त होये. आठल्य म्हणतात, होती प्रभो त्रिगुण टाकुनी पारंगे. होती प्रभो त्रिगुण टाकुनी पारंगे. तल्लक्षणे तरी कशी मज सर्व सांगे. तल्लक्षणे तरी कशी मज सर्व सांगे. तो आचरे जनी कसा करी काय काय. तो आचरे जनी कसा करी काय काय. की कोणता नवीन योजतसे उपाय. की कोणता नवीन योजतसे उपाय. कुठला उपाय करतो तो, काय करत असेल मला सांगा बरं. गुणातीत तो मी कसा ओळखावा. तर ते म्हणतात, कसा वर्ततो जनी वासुदेवा. गुणापारही तो कसा होत आहे. करी स्पष्ट माते रमानायक आहे. रमानायकालाच प्रश्न विचारलाय. देशपांडे म्हणतात, लक्षणे सांगे प्रभो मला साची. त्रिगुण उल्लंघुनी जाय त्या नराची. आचरण त्याचे जगी असे कैसे. त्रिगुण उल्लंघन तोही करीत कैसे. अहो ते सोपं आहे टिपऱ्या बिपऱ्या ओलांडून जाणं. हे सगळे खेळ, सध्याचे खेळणं, राजकारणातला खेळ खेळणं सुद्धा सोपं आहे. मला तर आता असं वाटायला लागलं, मी म्हणलं काय हे सगळं उलथा पालत इकडचे इकडं होऊन चाललेलं आहे.
आणि ते सारखं ऐकत बसून ऐकायचं नाही ठरवलं तरी कानावर पडतं. आणि काय भलं करणार आहेत पुन्हा देशाचं माहिती नाही, पण आपल्या मोदींवर आपण विश्वास ठेवला तर कदाचित तेच हे अतीत गुणातीतचं एक सुंदर उदाहरण आहेत. त्यांच्यामुळं कदाचित सगळा बदल होऊ शकेल. सगळ्यांना त्यांनी बदल करण्याचं खरं आव्हान करावं, करतायत ते, असं होऊ शकेल. बघूया शंकराचार्य काय म्हणतात. हे गुणातीताचं लक्षण, गुणातीत होण्याचा उपाय अर्जुनानं विचारला. आणि या 2 प्रश्नांची उत्तरं देण्याच्या निमित्तानं आता भगवान सांगतात की गुणातीत पुरुष कोणकोणत्या लक्षणांनी युक्त असतो. तो आता प्रथम ऐक, उद्याला आपण ती लक्षणं घेऊया. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. धन्यवाद.